मित्रांनो, आपले सर्वांचे लाडके जसं तुम्ही आत्ता मला कमेंट केला की संयमी माणूस बैलगाडा क्षेत्रातील संयमी माणूस म्हणून मोहिल शेडांना ओळखलं जातं. तर बघा दादा नमस्कार. आज बकासूर आला बरोबर. हो जी लोकांची इच्छा बकासूरची जी पैदास केली आहे, हो काय नाव त्याचं? त्रिशूळ एक आहे आणि छोटा बकासूर एक आहे. त्रिशूळ आणि छोटा बकासूर. हो ती मैदानात का कधी दिसत नाहीत नक्की? अजून बारीक केलंय, मोठे नाहीये. त्यांचा पळ कसा आहे? कारण की लय जण असं म्हणतात की नाही का बकासूर सारखा दुसरा नंदी होणं शक्य नाहीये. तर त्यांचा पळ काय सांगतात? त्यांचं पण छान पळ आहे. पण आता कसं आहे, बकासूर सारखे प्रत्येक नंदी होत नाही, पण त्याच्या मागे कुठंतरी त्याची जागा चालवणार 100%. बकासूर नंतर मग तुमचं नाव कसं चाललं असं तुम्हाला काय वाटतंय? बकासूर नंतर भरपूर आपल्या वासर आहे 2-3 आणि बकासूर नंतर आपलं नाव चालणार आहे 100%. 100% चालणार. हो कारण की मोहिल शेठ हे संयमी माणूस एक ओळखलं जातं बैलगाडी क्षेत्रातील. आणि खूप सुंदर सुंदर म्हणजे आजकाल तुमच्याबद्दल जे फॅन फॉलोइंग तुमची आहेत हो ती इतकी वाढली आहे की जसं काय एखादा हिरो टी व्हीमध्ये हिरो असतं तसं तुमच्याकडे बघितलं जातंय. त्याबद्दल काय सांगाल फॅन नाही, फॉलोइंग? महाराष्ट्राचं खूप प्रेम आहे. कारण का बकासूरमुळे सगळं प्रेम भेटतं. कारण का त्यांच्या आवडीचा बैल बकासूर आणि ते त्यांचा बैल असल्यासारखं आपण बोलतो. कारण का बैलच महाराष्ट्राचा आहे, त्यामुळे सगळे फॅन आपल्यावरती प्रेम करतात. तुम्हाला तुमच्यात काय बदल झाल्यासारखं वाटतंय? म्हणजे कारण की पूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, म्हणजे परवा बघितला मी सर्वात लहानपणी जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा एक व्हिडिओ आपला चालताना तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला. तुमच्यात बदल काय झालाय का? म्हणजे बोलण्यात काय बदल झालाय का? पहिले शांत होता ना आता म्हणजे बोलायला लागला, असं काय आहे का नाही, फरक? पहिलं बोलत नव्हतं आपण जास्त, पण आता शिकलोय बोलायला. काय जास्त करून तुम्ही बाईट मध्ये दिसत ना, काय कारण आहे? नाही बोलत, कारण का आपल्याला जास्त बोलता येत नाही, त्यामुळे जास्त बाईट देत नाही. म्हणजे असं पोरण्या लोकांना कधी वाटतं बाबा तुम्ही जास्त बोलत नाही म्हणून गर्विष्ट आहे, असं काय लोकांना कधी वाटतं का? वाटतं ना, कारण का लोकांचे थोडे गैरसमज असतात, पण ते होतात दूर भेटल्यानंतर. त्यांना काय सांगतात? कारण की खूप जण असे म्हणतात की म्हणजे तुम्ही जास्त बोलत नाही. आता सर आम्हाला तर माहितच आहे, पण बाकीच्या लोकांना माहित नसतं की मोहिल एकदम शांत माणूस आहे, एवढं बोलत नाही. त्यांना काय होतं सांगतात? एवढं सकाळी. आता आम्ही सकाळी 3 वाजता घरून निघालो, आता कुठं 9 वाजता मैदानात पोहोचून परत आता गाडी बिडी चालवायला लागते, त्यामुळे जरा वैताग येतो नाही का थोडासा. गाडी स्वतः तुम्हीच चालवता का? हो मी चालवतो किंवा वैभव असले वैभव मामा चालवतात. बरं, आजचं नियोजन कसं आहे? आज कोणाबरोबर पाहताना दिसणार आहे बकासूर आपला? चांगलं नियोजन आहे, दिसन थोड्या वेळाने. थोड्या वेळाने दिसेल. हो नवीन चेहरा बघायला भेटेल का जुनाच? नाही, नवीनच चार. नवीन चेहरा बघायला भेटेल. हो बकासूर रेग्युलर म्हणजे जसं जसं पोहते बसत त्याचं स्पीड वाढतच चाललंय. हो. काय कारण आहे त्याचं? नाही, बैल म्हणजे पहिल्यापासून हातात येतं, आतापर्यंत हातातच पळतो, म्हणजे त्याचा स्पीड अजून कोणाला कळलाच नाही किती. जसं ते आता असं म्हणतात की घोडचा सर्जा बरं नीट झालाय, बरोबर आहे का? हो बरं, कधी बघायला भेटेल ही जोडी? कारण ही जोडी जेव्हा पळते तेव्हा बाकीच्यांनी म्हणजे गाड्यात झोपायचं नाही असं लोक म्हणतात जेव्हा ही जोडी लवकरच पळते. पळायला दिसन, कारण का बकासूरचा छोटा भाव आहे आणि आता बैल पूर्ण नीट झालेला आहे, त्यामुळे लवकरच जोडी दिसन. कुठल्या महिन्यात? तर किती महिन्यात बघायला भेटेल? काय ह्या महिन्यात बघायला भेटेल? ह्याच महिन्यात बघायला भेटेल. ह्याच महिन्यात बघायला भेटेल हो. जोडी. चालतंय, खूप खूप शुभेच्छा. आणि जे आता मोठं मैदान होणार जयंत केसरी, तेव्हा कसं नियोजन करणार आहे? चांगलं नियोजन असन आणि चांगल्या गाड्या पळत्या. चालते, चला खूप खूप शुभेच्छा. नाचसाठी पण शुभेच्छा. जयंत केसरी तर एक सर्वात मोठं मैदान होणार आहे, त्यासाठी पण शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.